सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या सिव्हिल ब्लॉगरमध्ये। आम्ही आता जात आहोत गोव्याला आणि आमची ट्रेन आहे इकडून 10:30 वाजता ओखा एर्नाकुलम एक्सप्रेसमधून। बघूया आता आपण आपली जर्नी कशी होत आहे आमच्या ब्लॉगमध्ये। हे आपल्यासोबत आहे चिन्मय घरात, जतीन घरात, तर आपल्यासोबत आहेत पूर्वा घरात। ही चिन्मयची पूर्वा, ही पण पूर्वा घरात, ही जतीनची पूर्वा आणि ही सिद्दीप घरात, माझी वाईफ। सर्व आपला बॅग वगैरे पॅकिंग वगैरे झालेलं आहे। वसई स्टेशनवर आपण आलेलो आहेत। वसई ही 10:30 वाजता वसईवरून थिविमला जाणारी ट्रेन आहे। तर आता आमचा 10:30 वाजता डिपार्चर आहे। बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये। एक बंद गेट तोडण्याचा प्रयत्न चालू आहे चिन्मय घराचा। काय करायचं चिन्मय आपण? सॉरी लक्षण होतं त्याच्यामुळे ते होऊ शकतं। त्याचं लक्ष फक्त त्याच्या वाईफकडे आहे, दुसरीकडे लक्ष नाही त्याचं। आता मी तर बोलतो ब्लॉग कमी कर, बॅगाची लवकर उतर। चला आपल्याला बॅग उचलून घेऊन जायचं आहे खाली। मला तरी वाटते स्कूलची ट्रिप चालू आहे। खूप सारे लहान मुले आहेत। हॅलो फ्रेंड्स, तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत। आता थोडीशी गडबड झालेली आहे, आम्हाला सीट काय भेटत नाही मिळत, ॲडजस्ट करावं लागेल। तर आपण पुढील स्टेशनवर बघूया कोण आपल्यासोबत सीट ॲडजस्ट करतो का, की आपण कुठे झोपणार आहे त्या आजच्या दिवशी ते आपल्याला नक्की रात्री आजच्या रात्री कशी नवीन ब्लॉगर आहे टाउन मध्ये। तुम्ही तरी पण त्याला सपोर्ट करा नक्कीच आपल्या चॅनलला। सिव्हिल ब्लॉगर, चॅनलचं नाव आहे द सिव्हिल ब्लॉगर। आणि खूपच सुंदर सुंदरसा व्हिडिओ म्हणजे गोव्याच्या येणार आहेत, रील्स पण येणार आहेत। इंस्टाग्रामवर पण फॉलो करा। कुठला इंस्टाग्राम? जनक घरात इंस्टाग्राम आयडी आहे, नक्कीच फॉलो करा। आणि नक्की इंस्टाग्राम स्टोरीवर पण येणार आहे स्टोरी सुंदर सुंदर। प्लीज फॉलो इंस्टाग्राम आणि सबस्क्राईब करा द सिव्हिल ब्लॉगर। तर आता आपण पाहूयात, आता काय नाही, बिर्याणी बनवलेली आहे। बिर्याणी जतीनची पूर्वा हिने बिर्याणी बनवलेली आहे आणि चिन्मयची पूर्वाने पण चिकन बनवून आलेलं आहे। चिकनच्या डब्यामध्ये एका चिकन मला तर वाटतं 1 किलो पण नसेल। हे बघा, अरे जल्दी नवऱ्याला टाकून जेवत आहे एकटीच। मला टाकून जेवतो त्याचं काय? हे बघा, आपण म्हणजे बायकोसाठी थांबत नाही, खूप भूक लागली याला पण। कशी लागली बिर्याणी? टेस्ट बोल, कमेंट कर प्लीज। जतीन, चिन्मय, काय चांगलं काय लागलं, चिकन की बिर्याणी? खरं खरं सांग। दोन्ही चांगलं आहे। नाही खरं सांग, जास्त चांगलं काय आहे? बिर्याणीला मी मदत केली आहे पूर्ण। बिर्याणीला खूप मदत केलेली आहे जतीनने। त्याची मदत तुम्हाला बघायला भेटेल आपल्या गोवाच्या ब्लॉग मध्ये। तिथे मी नाही मदत करणार, तिथे पण हा खूप मदत करणार आहे जेवण बनवण्यासाठी। सकाळ सकाळ नाश्त्याची तयारी चालू झालेली आहे। नाश्त्याला एक कोलबी आणलेली आहे, कोलबी वहिनीने किती छान आणि सुंदर कोलबी बनवली आहे। कोलबीला पेटा बनवलेला आहे। वा, माझ्या बायकोची नाही बात तो सही है। वा, खाऊन मजा आली। चपाती आणि कोलबिया सुंदर नाश्ता झालेला आहे सकाळ सकाळ। आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहे थिविम स्टेशनला। तर फायनली आपण थिविम स्टेशनला पोहोचलेलो आहोत, पाहू शकता तुम्ही। आम्ही पोहोचलेल्या थिविम स्टेशनला। हा आमचा लास्टचा स्टॉप होता गोव्यापर्यंत। आता इकडून आम्ही बस करून आम्ही इकडे जाणार आहेत आमच्या विलावर। आणि विला नेक्स्ट पार्ट आता तुम्हाला बघायला मिळेलच नक्कीच। या स्टेशनवर खूपच जण उतरलेले आहेत, गर्दी खूप झालेली आहे। बघू आता थोडा वेळ थांबलेले आहेत कारण की गर्दीचा वेट करून आम्ही नंतर थोडे जाणार आहेत। आणि ही आमची ट्रेन होती एर्नाकुलम एक्सप्रेस, फर्स्ट क्लास एसीचं तिकीट काढून आम्ही इकडे पोहोचलेले आहेत। तर आता आपण टॅक्सीमध्ये बसलेलो आहोत। आता आपण आपले विल्ल्यावर जाणार आहेत। सो आता आपल्याला इथे स्टेसाठी ठेवलेलं आहे, थोडा वेळ आपलं वेटिंग आहे।
इथे आपण सध्या 2 BHK मध्ये राहणार आहोत. अपार्टमेंट बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं अपार्टमेंट आहे इथे. सो आता टेम्पररी आपल्याला इथे स्टे करायचं आहे, नंतर आपण आपल्या विलामध्ये जाऊ. सो आपला हा हॉल आहे. हॉलला जॉईंट छोटंसं एक किचन आहे. आणि ही बेडरूम पाहू शकता तुम्ही. मास्टर बेडरूम आहे. आणि ही सेकंड मास्टर बेडरूम. आणि इथे बाल्कनी. बाल्कनी व्ह्यू पाहू शकता तुम्ही. खूपच सुंदर असा बाल्कनी व्ह्यू पण दिलेला आहे आपल्याला. सो बाय बाय. आता आम्ही फ्रेश होत आहोत. फ्रेश होऊन आपण दुसऱ्या पुढच्या प्लॅन पाहूयात काय आहे. पार्ट 2 येईलच आपला.